नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजच्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन यांची रिक्रुटमेंट आली. एमपीएससी मार्फत हे रिक्रुटमेंट काढण्यात आली. मी ती लाईव्ह घेऊन आलो. तुम्ही बऱ्याच लोकांनी ते सेशन पण बघितलं असेल. त्या सेशनमध्ये मी माझा नंबर पण दिलेला होता. तर मला बऱ्याच जणांकडून मेसेज आले, बऱ्याच जणांकडून कॉल आले, खूप लोकांशी माझं इंटरॅक्शन झालं. त्याच्यामध्ये एक कॉमन प्रश्न होता, सर्वांचा होता लगभग, तो म्हणजे सर खरंच एक्झाम होईल या इंटरव्ह्यू होईल? आता मोठा प्रश्न आहे, कारण तुम्ही जर बघितलं ना, आपल्या या ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच मी तुम्हाला दाखवतो. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारक केली म्हणून उमेदवारास मुलाखतीत बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. याचा अर्थ काय? त्यांनी म्हणणं आहे की तुम्ही अप्लाय करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला मुलाखतीला बोलवू शकतो. आणि जर जास्त लोकांनी अप्लाय केलं तर एक्झाम होईल, क्लिअर? याचा अर्थ काय? आपण थोडासा विचार करा. मी तुम्हाला एका डिजिट कडे घेऊन जातो. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहेत? प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट डिप्लोमा कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट आयटीआय कॉलेजेसही आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंट आयटीआय पण आहेत, कॉलेजेस पण आहेत. आता बघा, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजमध्ये, प्रायव्हेट आयटीआय कॉलेजमध्ये बरेच लोक इंजिनिअरिंग केल्यानंतर इन्स्ट्रक्टर म्हणून लागले. त्यांचा 7-7, 8-8 वर्षाचा त्यांच्याकडे ही एक्सपिरियन्स आहे. त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स वाले सुद्धा लोक आहेत, राईट? दोन्हीकडे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजमध्ये. त्याचसोबत प्रायव्हेट डिप्लोमा कॉलेजेस मध्ये सुद्धा फॅकल्टीज आहेत ज्यांनाही 7-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. चला आपण समजू की गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, गव्हर्नमेंट डिप्लोमा कॉलेजमध्ये, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जे फॅकल्टी आहेत, ते लेक्चरर आहेत, ते ऑलरेडी क्लास 1चे आहेत, ते इकडे येणार पण नाही. हे आपण सहज एक मान्य करू. पण प्रायव्हेट डिप्लोमा कॉलेजेस किती आहेत? प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस किती आहेत? तर हे सर्व संख्या जर बघितली तर प्रत्येक कॉलेजला 4-4, 5-5 डिपार्टमेंट असतात. आपण जास्तच असतात, पण आपण एव्हरेज 5 डिपार्टमेंट पकडू, क्लिअर? आणि हे सर्व संख्या 1000च्या आसपास पकडू, असेलच ऑलमोस्ट. याच्यामध्ये काही वाटत, 1000 पेक्षा जास्तच आहे. मी अंदाजे 1000 सांगतोय तुम्हाला, 1000, क्लिअर? आणि किती झाले? 5 डिपार्टमेंट. टोटल किती होतात? 5000. आता तुम्ही या 5000 मध्ये प्रत्येक याला 4-5 लोक कमीत कमी ते 7 वर्षाच्या वरच्या एक्सपिरियन्सचे असतात आणि अप्लाय करायचं असं. यार कोणाला नकोय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल सारखे जॉब, राईट? तर 4 जरी तुम्ही पकडले, 5 नाही 4 जरी पकडले, तर हा आकडा तुमचा 20,000पर्यंत जातो. 20,000पर्यंत जातो. म्हणजे इतके लोक तरी तुमच्या याच्यामध्ये अप्लाय पण करू शकतात. इंडस्ट्री मी कॅल्क्युलेटच केली नाही, इंडस्ट्रीवाले, कारण जे त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ना की एक्सपिरियन्स कुठला चालतो, मी आहे पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटच ठेवलेली आहे. ओके, अनुभवांचा, हा इथं दिलेला आहे बघा त्यांनी. वर्क एक्सपिरियन्स, प्रोफेशनल चालतो, टीचिंग चालतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चालतो, गव्हर्नमेंट मधला चालतो, सेमी गव्हर्नमेंट मधला चालतो, प्रायव्हेट मधला चालतो. आता एवढा सारा एक्सपिरियन्स चालतोय, तर जस्ट इमॅजिन करा किती लोक याच्यासाठी एलिजिबल असतील. त्यामुळे अप्लाय करणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. आणि एमपीएससी कडे अशी कोणती सिस्टम नाही आहे. हे कसं होईल की निवडणूक आयोगाकडे एवढे सारे अफिडेव्हिट नेऊन दिलेले आहेत, शिवसेनेने, शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरे गटाने नेऊन दिलेले आहेत, राईट? यांना सगळ्यांना सेग्रिगेट करायचं किंवा हे चेक करायची निवडणूक आयोगाकडे कुठली सिस्टमच नव्हती. तसंच आपल्या एमपीएससीचे हाल आहे की एमपीएससी कडे एवढे सारे ऍप्लिकेशन चालण्याची, शॉर्टलिस्ट करण्याची कुठलीही मेथड नाही, शिवाय एक रिटर्न एक्झामच्या, राईट? त्यामुळे ही रिटर्न एक्झाम होणारच आहे आणि पास्ट एक्सपिरियन्स आहे. ओके, तुम्ही मुंबईत बीएमसी माहिती आहे, बीएमसीचे असिस्टंट कमिशनर वगैरे यांच्या रिक्रुटमेंट येतात, त्यानंतर आरटीओ डिपार्टमेंटच्या मोठ्या डायरेक्टर लेवलच्या रिक्रुटमेंट येतात. इथं तरी त्यांचा स्ट्रॉंग एक्सपिरियन्स राहतो की बाबा याच फील्डमधला आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. हा तर भरपूर वाईड एक्सपिरियन्स होता, राईट? तर तिथं तर एकदम बिलकुल म्हणजे स्पेसिफिक एक्सपिरियन्स राहतो, तरीही त्यांची एक्झाम होते. का होते? कारण अप्लाय करणारे लोक खूप आहेत.
त्याला इलिजिबल कॅन्डिडेट खूप आहे आणि अशी सिस्टम नाही आहे, पुख्ता सिस्टम नाही आहे की जिथं बिलकुल म्हणजे डिस्क्रिमिनेशन होणार नाही आणि त्या सिस्टमवर केस होणार नाही आणि शॉर्टलिस्टिंग होईल. क्लिअर? त्यामुळं तुम्ही हे समजून चला की एक्झामिनेशन हे अनिवार्य आहे. मी एक लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहे. त्या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या सर्व क्युरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. डेप्युटी डायरेक्टर, वाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल, निरीक्षक यांच्यासाठी आपण एक जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला, जेणेकरून मला व्यवस्थित तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता येईल, येणारे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. लाईव्ह सेशन मी घेणारच आहे मंगळवारी सायंकाळी 9 वाजता असेल, रात्रीच 9 वाजता समजा, राईट. तुमचे सर्व डाऊट ऍड्रेस करणार आहे, स्ट्रॅटेजी वगैरे प्रत्येक गोष्टीबद्दल मी तिथं बोलणार आहे, राईट. त्यामुळे तुम्ही त्या सेशनला राहा, लाईव्ह राहा. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि आपली बॅच सुद्धा लवकरच येणार आहे. पूर्ण गायडन्स करण्यासाठी मी सिलेबस डिकोडिंगचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येतोय, राईट. तो व्हिडिओ सुद्धा बघा, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमका सिलेबस काय आहे, पॅटर्न ही काय असेल. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.